ओके. आज खऱ्या अर्थाने या प्रदर्शनाचं आम्ही उद्घाटन या ठिकाणी करतो आहोत आणि आज जर बघितलं आपण की वेगळ्या प्रकारचे स्टॉल्स या ठिकाणी अगदी जिओग्राफीपासून तर संरक्षण खात्यापर्यंत आणि फायनान्स डिपार्टमेंटपासून तर कृषीपर्यंत असे वेगवेगळे स्टॉल्स आपण या ठिकाणी दिलेले आहेत. विद्यार्थ्यांसाठी जी काही उत्सुकता असते जिओग्राफीच्या माध्यमातून तर त्याच्यासुद्धा गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे की 50,000 वर्षापूर्वीची माणसाची कवटी या ठिकाणी ठेवण्यात आली आहे की मुलांना त्या दृष्टिकोनातून माहिती व्हावी आणि संरक्षण खात्यामध्ये जे काही वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट वापरले जातात, शस्त्र वापरले जातात, त्या पद्धतीने त्याचंही या ठिकाणी प्रदर्शन दिलेलं आहे. मला असं वाटतं की ह्या माध्यमातून जळगावकरांचे आपले जळगावकर आणि विद्यार्थी यांच्यासाठी काही अट्रॅक्शन म्हणून ह्याचा पहिल्यांदा हे प्रदर्शन या ठिकाणी आपण करतो आहोत आणि मला असं वाटतं की आज सकाळपासून बऱ्याच विद्यार्थ्यांच्या तिथं व्हिजिट होत आहेत आणि मला आनंद यायचा आहे की मुलांना ज्या गोष्टी कुठं बाहेर बघायला मिळणार नाही त्या गोष्टी आज ह्या प्रदर्शनामध्ये आहेत. इफ्कोपासून म्हणजे कृषी विभागाच्या पण आपण बघितलं की बांबूच्या पण आसाम आणि महाराष्ट्र इथले स्टॉल या ठिकाणी आले आहेत. बांबूचं आता निर्मितीसाठी आपण खूप प्रोत्साहन त्या ठिकाणी देत आहोत की बांबू ही अशी वस्तू आहे की कुठल्याही जमिनीमध्ये ती येऊ शकते आणि त्याच्यापासून होणारे प्रॉडक्ट तेही या ठिकाणी आपण त्या ठिकाणी दिले. मला असं वाटतं की वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांना हात धरून आज आपण हे प्रदर्शन या ठिकाणी करतो आहोत आणि त्याचा एक वेगळा आनंद आहे. लोकांच्या चेहऱ्यावरचा एक आनंद आणि उत्साह प्रत्येक गोष्टीमध्ये बघायला मिळतं. रेल्वेचं आपण बघितलं असेल की सुरुवातीपासून रेल्वे कशी तयार झाली आणि त्याच्यामध्ये कशी पद्धतीने प्रगती होत गेली त्याचा पण ह्या ठिकाणी एक स्टॉल आपण त्या ठिकाणी ठेवला. असे वेगवेगळे स्टॉल आहेत. मी आज जळगावकरांना म्हणणार आहे की 3 दिवस तुम्हाला खूप चांगली पर्वणी आम्ही देतो आहोत. आपण सगळेजण ह्या स्टॉल्सला भेट द्या तर खऱ्या अर्थाने ह्या प्रदर्शनाचं फलित होऊ शकेल.